ज्यावेळेला ते बाळ जन्माला येतं 9 महिने 9 दिवसानं, त्यावेळेला आपण त्याला असं बोट घालून त्याची मूठ उघडतो. तर त्यावेळेला ह्या 3 रेषा तयार झालेल्या असतात. म्हणजे ह्या जे आहे हस्तरेषा ही आपल्याला आईच्या उदरातनच येत. आता घटना कोणीही टाळू शकत नाही. मी लिहून दिले म्हणून मी घटना टाळू शकत नाही. बरोबर. आपण तीव्रता कमी करू शकतो. पूर्वी पुरुषांचा उजवा हात बघितला जायचा आणि बायकांचा डावा हात बघितला. कारण पूर्वी कसं होतं की बाई ही चूल आणि मूल एवढीच हे होती. तर शुक्र आणि मंगळ ह्याच्यावर बारीक जाळी तयार होते. मग ती सासूरवाशी नसते, तिला सासरीच जात असते. लेडीज मध्ये किंवा मुलींच्या मध्ये म्हणलं तर पीसीओडीची जास्त समस्या आहे की मुलींना त्या पेरणच येत नाहीत. तर ते आपल्याला हातावरनं कळू शकतं. म्हणजे विधी लिखित ते टाळू शकत नाही. हातावर काही अशी शुभचिन्ह आहेत. स्वस्तिक आहे, कमळ आहे, मासा आहे, देऊळ आहे, त्रिशूळ आहे, ही शंख, चक्र, गदा हे चिन्ह हातावर असतील तर निश्चित ती व्यक्ती आजच्या भाषेमध्ये करोडपती असू शकते. पण उपायानं तुमचं आयुष्य किंवा तुमचं लाईफ बदलू शकत. त्यांचा खराब काळ चालू होता, त्यानंतर त्यांना आपत्तीत झालं. एक मुलगी आहे, तिचा घटस्फोट वाचला. मग त्याचं जर समजा मंगळावरनं इकडच्या मंगळावर लाईन आली असेल तर त्याला डिवोर्स लाईन बोललं जातं. मग त्या वयाला त्यांचा डिवोर्स हा होतो. शक्यतो मी लव्ह मॅरेज करू नका असा सल्ला देतो. मंडळी नमस्कार, मॅरेज टॉक्सवरच्या आपल्या नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या हातावरच्या ज्या रेषा असतात ना, त्या रेषा आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांबद्दल बरंच काही काही सांगत असतात. आणि मला हे जाणून घ्यायची इच्छा होती. त्यामुळे आत्ताचा जो पॉडकास्ट आम्ही जस्ट रेकॉर्ड केलाय तो आपल्या तळहाताच्या रेषांवरून आपल्याला जे आयुष्य सांगतं त्या शास्त्रावरतीच रेकॉर्ड केलेला आहे. आणि मला हा पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग वाटलाय. बऱ्याच गोष्टी पहिल्यांदाच कळाल्या आणि त्या इंटरेस्टिंग होत्या. त्यामुळे मला आशा आहे की तुम्हालाही हा पॉडकास्ट आवडेल. तर पहा, आणि जर हा पॉडकास्ट आवडला तर चॅनल लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका की तुम्हाला नेमकं काय आवडलं ते. आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये सातारचे पामिस्ट राजेश पारखी सर आपल्यासोबत आहेत. तर बघूयात आपण हा पॉडकास्ट आणि नक्की सांगा की कसा वाटला तुम्हाला. सर, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार सर, मला सुरुवात या विषयाच्या मुळापासूनच करायची. म्हणजे आपण म्हणतो की हात पाहून त्याचं भविष्य आपण सांगू शकतो. मग हे जे शास्त्र आहे, पामिस्ट्री म्हणतो आपण त्याला, ते पामिस्ट्री म्हणजे नेमकं काय आहे? आता कसं होतं, हे शास्त्र फार पुराण आहे. म्हणजे पूर्वीपासून आपल्या भारतामध्ये आहे. भारतातनं त्याचा प्रसार बाहेर झाला आणि मग ते अद्ययावत शास्त्र म्हणून आपल्याकडे आलं. आता हाताचा जो आपला हात तळवा असतो, ह्या तळव्यावर ज्या रेषा असतात त्या रेषा, उंच संकल्पना, रंग, त्या बोटांची पेरी, त्यांची ठेवण, त्यानंतर ग्रह, उंचवटे, तुमच्या बाकीचे तीळ, नखांची ठेवण, त्यांचा आकार, ह्याच्यावरनं आपल्याला त्या माणसाची पात्रता किंवा त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना किंवा पुढे घडणाऱ्या घटना ह्यांचा अवलोकन, सुखदुःख जी काय असतात ती समजतात. मग ते पूर्णपणे अंदाज वर्तवणे ह्याला हस्तरेषा शास्त्र म्हणतात किंवा पाल्मिस्ट्री म्हणतात. मग ह्याचा सगळ्यात सुरुवातीचा शोध किंवा ह्याच्याबद्दल काही लिहिलं गेलेलं आहे असं काही माहिती आहे का आपल्याला? हा, आपल्या भारतामध्ये रामायण, महाभारतमध्ये ह्याचा उपयोग झालेला आहे. बर. त्यानंतर शिवाजी महाराजांनी याचा उपयोग केलेला आहे. आता हाताच्या रेषा ह्या एकसारख्या नसतात किंवा ठसे एकसारखे नसतात. त्यामुळे गुन्हेगारांच्या हातांचे ठसे घेऊन ते ठेवले जातात. कुणाचा जरी जुळबाळ असलं तर ते 2 किंवा 3 मिनिटाच्या फरकानं बाहेर येतं. बरोबर. त्याची पत्रिका सेम निघते. ओके. पण त्याचे हाताचे जे ठसे असतात ते एकसारखे नसतात. त्यामुळे आपण बघतो की जुळ्या बाळांचं लाईफ सुद्धा वेगवेगळं असतं. पत्रिकेच्या हिशोबाने एक आलं पाहिजे, तसं होत नाही ते. बरोबर. म्हणजे जो त्यांच्यातला डिफरन्स असतो तो कदाचित त्यांच्या त्या रेषांच्या चिन्हांच्यामुळे फरक पडतो. बरोबर. पण मग काय बघायचं असतं ह्या रेषांमध्ये, काय काय असतं किंवा काय सांगतात त्या रेषा, ह्याच्याबद्दल काय सांगाल का? आता कसं आहे की ह्याच्यामध्ये आपण गायडन्स बघू शकतो किंवा त्या माणसाला आजार कधी होऊ शकेल हे बघू शकतो किंवा त्याने करिअर कुठलं घ्यावं हे सुद्धा आपण बघू शकतो. याच्यामध्ये सर असं काय असतं का की बाबा तुम्ही फक्त उजवाच हात दाखवा किंवा डावाच हात दाखवा? नाही, असं काही नाही. आता यात कसं आहे, पूर्वी पुरुषांचा उजवा हात बघितला जायचा आणि बायकांचा डावा हात बघितला. कारण पूर्वी कसं होतं की बाई ही चूल आणि मूल एवढीच हे होती. आज स्वतंत्रपणे स्त्रिया आर्थिक क्षेत्रामध्ये काम करू लागल्या. मग त्या स्वतंत्र कार्य करणाऱ्या स्त्रीचा उजवा हात बघितला जातो. त्याच्यामध्ये तिचं करिअर, त्याच्यामध्ये तिचं इन्कम ऑफ सोर्स हे बघितलं जातं. डाव्या हातावर तिचं पूर्णपणे वैवाहिक जीवन किंवा त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना हे दोन्ही बघितल्या जातात. आता जी लहान मुलं असतात ते 14 वर्षाच्या आतील जी मुलं आहेत त्यांचा डावा हात बघितला जातो. का तर तो मुलगा एकतर सज्ञान नसतो किंवा तो आर्थिकदृष्ट्या त्याच्या पालकावर अवलंबून असतो. बरोबर. आणि पुरुषांचा हा स्वतः इन्कम ऑफ सोर्स त्यांचा स्वतः ते जनरेट करत असतात. त्यामुळे त्यांचा मॅक्सिमम उजवा हात बघितला जातो. पण आम्ही काय करतो की दोन्ही हाताची तुलना करतो की दोन्ही हातावर रेषा आणि हे जर समान असेल
तर त्याला पुष्टी किंवा त्याला जोर देता येतो की ही घटना ह्या पद्धतीने घडणारच असं. म्हणजे दोन्ही हातांच्या रेषा समान असतात. समान असतं. काही समजा आता एखाद्याची धनरेषा उजव्या हातावर स्ट्रॉंग आहे हा. आणि डाव्या हातावरती थोडीशी फिसकटलेली आहे, हम्म. तर त्याला जेवढ्या प्रमाणात यश मिळालं पाहिजे ते मिळत नाही. ओके. त्यामुळे दोन्ही हात हे बघणं अतिशय गरजेचं असतं. पण आता आपण छाप घेताना एकाच याचा घेतो आणि लेडीजचे 2 घेतो. ओके. आणि समजा एखाद्याला हातच नसेल तर त्याचं काय? तर त्याला अंगलक्षण होराशास्त्र म्हणून हे आपलं शास्त्र आहे. त्याची एक शाखा आहे सामुद्रिक, म्हणजे हस्तसामुद्रिक. अंगलक्षण होराशास्त्रामध्ये पायाच्या अंगठ्यापासून डोक्याच्या केसापर्यंत प्रत्येक अवयवाची वर्णनं लिहिलेली आहेत आणि बरं. त्याचे ठोकताळे आहेत. समजा बाबा तुम्हाला इथं नाकावर तिळ आहे तर त्याचं फलित काय मिळेल. अच्छा. आलं लक्षात. मग त्याच्या पायावर चिन्ह असतात, राजचिन्ह पायावर असतात. मग ते पायाचे चिन्ह बघून त्याचं भविष्य वर्ततात. किंवा एवढा फेस आहे, हा फेस रिडिंग करून सुद्धा त्याचं भविष्य आपल्याला वर्तता येतं. आता आपला जो खाली नॉर्थ साईड आहे किंवा केरळ साईड आहे, तिकडे काही अशी ज्योतिषी आहेत की तुमचा फक्त चेहरा बघून सेम टू सेम कुंडली मानतात. म्हणजे तुमची तारीख सुद्धा ते काढतात, जन्माची तारीख, जन्माची वेळ, हे शास्त्र आहे. ओके. मग ह्याला आपण आपल्याकडे अजून तेवढे हे नाहीत, पण ह्याच्यामध्ये आहेत. एखाद्या पोलीस प्रकरणामध्ये, गुन्ह्याच्या कोणत्या प्रकरणामध्ये फक्त अंग बघून वगैरे असा काही उपयोग झालाय का? हा, करतात ते करतात? हा करतात. कारण आता समजा हे कपाळ आहे, ह्या कपाळावर अशा लाईन पडतात. मग ते प्रत्येकाच्याच पडतात असं नाही. बरोबर. मग त्याच्यामध्ये त्या पद्धतीची जी रेषा असेल तेवढं त्याचं फलित घेतलं जातं. मग गुन्हेगार ओळखायला सुद्धा ह्याचा उपयोग होऊ शकतो. ओके. म्हणून तर पोलीस प्रत्येकाच्या हाताचे ठसे घेतात, कारण एक ठसा कधीच एकसारखा नसतो. आता याच्या आणखीन एक प्रश्न आहे, म्हणजे सध्या लोकांना नातेसंबंधांमध्ये पण बऱ्याच अडचणी जाणवायला लागलेल्या आहेत की बाबा घटस्फोटाचं प्रमाण वाढले किंवा जे आहे लोक ती सोडून जातात, बरेच एकाकीपणा वाढतोय, डिप्रेशन येते. मग हस्तरेषा बघून याच्याबद्दल काही कळू शकतं का? मेंटल हेल्थ बद्दल आपल्याला कळू शकतं. आता त्याच्यामध्ये कसं आहे की इथे ही तुमची पितृरेषा धरली जाते, ही मातृरेषा धरली जाते, इथं उंचवटा धरला जातो. आता हिला जर समजा काट असेल तर तिथं आई किंवा वडील ह्यांच्याशी पटणार नाही. लक्षात आलं. विवाहरेषेला जर व्ही शेप झाला असेल किंवा सर्पाकृती झाली असेल तर त्या दोघांच्या मध्ये मत जुळत नाहीत. ओके. मग ते जर समजा मंगळावरनं इकडच्या मंगळावर लाईन आली असेल तर त्याला डिवोर्स लाईन बोललं जातं. मग त्या वयाला त्यांचा डिवोर्स हा होतोच. ओके. त्यानंतर जर तुमचे इथं मंगळावर किंवा इकडच्या मंगळावर य चिन्ह असेल तर भावंडांचे संबंध चांगले राहत नाहीत. बर. आलं लक्षात. त्यानंतर शुक्र आणि मंगळ ह्याच्यावर बारीक जाळी तयार होते. मग ती सासूरवाशी नसते, तिला सासरी जात असतो. मग ते आपल्याला कळू शकतं, नातेसंबंध ह्याच्यावर कळतात. मग त्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर व्यक्तीचा पिरियड कुठला खराब आहे किंवा ज्याला आपण बॅड पॅच म्हणतो, तो कुठला बॅड पॅच आहे हे बघून त्या पिरियडमध्ये जर शांत राहायला सांगितलं तर त्यांचे नातेसंबंध दुरावले जात नाहीत. आता माझ्याकडे भरपूर लव्ह मॅरेज केलेली जोडपी येतात. शक्यतो तुम्ही लव्ह मॅरेज करू नका असा सल्ला देतो, आणि करायचं असेल तर बाबा व्यवस्थित बघून करा. मग आता काय होतं, लव्ह मॅरेजमध्ये आता मोस्टली जे आहे त्याच्यामध्ये दोघांच्या वयामध्ये अंतर कमी असतं. मग ते अंतर कमी असलं की वैचारिक पातळीचा किंवा त्यांचा गुड पॅच आणि बॅड पॅच हे समोर बरोबर येतात सेम. ओके. मग त्यावेळेला माघार कोणी घ्यायची हा प्रश्न असतो. अशामुळे घटस्फोटाचं प्रमाण वाढत जातं. मग ते जर आपल्याला कळलं की बाबा ह्याच्या हातावर कुठल्या वयाला डिवोर्स लाईन आहे, दोघांच्या जर हातावर असेल तर डिवोर्स 100% होतो. अच्छा, दोघांपैकी एकाच्या हातावर नसेल नाही, मग त्याचा पिरियड कुठला चांगला बघायचा, मग त्याला कोणाला तर शांत राहायला सांगायचं. असे बरेचसे दिवस आम्ही वाचवलेले आहेत. आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की जे लव्ह मॅरेज करून येतात तर त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित बघता येत नाही. ते काय व्यवस्थित बघता येत नाही, काय बघायला पाहिजे व्यवस्थित? त्यांची ग्रह मैत्री, म्हणजे त्याची विवाहरेषा नीट आहे का, की त्याला पुढे जाऊन आपत्ती होईल किंवा ह्या दोघांचं व्यवस्थित शेवटपर्यंत ते मॅरेज सक्सेस होईल का. डिवोर्स लाईन जर हातावर असतील तर आता लव्ह मॅरेज मध्ये काय होतं की पहिलं तुमचे विचार सगळे एकमेकाला कळलेले असतात, आणि लग्न झालं, बंधनात अडकला तुम्ही की तुम्हाला ड्रॉबॅक दिसायला सुरुवात होती. मग तिथनं मग खटक्याला सुरुवात होती. ओके. मग तोच पिरियड आपण फक्त त्यांना काढून देतो की ह्या पिरियड मध्ये तुम्ही शांत राहा. मग तेवढे शांत त्यांनी राहिले तर तो दिवस तेवढ्या काळापुरता आपण वाचवू शकतो. ओके. तेवढा पिरियड संपला की परत गुड पॅच आला की ह्यांचे संबंध परत हाय असे व्यवस्थित होतात, पहिल्यासारखे होतात. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे आपल्या आयुष्यामध्ये, म्हणजे तो म्हणजे मिळणारा पैसा किंवा कमवणारा पैसा. तर याच्याबद्दल सुद्धा आपल्या हस्तरेषांमधून कळू शकतं. 100% कळू शकतं. तुमची धनरेषा कुठनं कशी गेली, मग ती ज्या पद्धतीनं ज्या वयाला तिचा ट्रॅक चेंज होतो त्या वयाला त्या माणसाचा किंवा त्या व्यक्तीचा इन्कम ऑफ सोर्स बदलतो. मग आपण म्हणतो की अरे ह्याने किती व्यवसाय केलेला, कुठे सक्सेस नाही, पण त्यावेळेला त्याची लाईन ती बदलत असते.
ओके. आणि जे सर्व्हिसवाले लोक असतात त्यांची चंद्रावर धनराशी चालू होते 58ला संपते, त्यांना कुठेही काही प्रॉब्लेम पैशाचा येत नाही. पण हातावर काही अशी शुभचिन्ह आहेत, स्वस्तिक आहे, कमळ आहे, मासा आहे, देऊळ आहे, त्रिशूळ आहे, ही शंख, चक्र, गदा हे चिन्ह हातावर असतील तर निश्चित ती व्यक्ती आजच्या भाषेमध्ये करोडपती असू शकते. म्हणजे हातावरती अशी चिन्ह असतात. ओके. ती चिन्ह वाचता आली पाहिजे तर ती व्यक्ती आता एखादी व्यक्ती अनपढ असते पण त्याची उलाढाल मोठी असते. बरोबर. आता माझ्याकडे एक मुंबईचे हे आलेले कस्टमर आलेले, त्यांच्याकडे बघून पण वाटत नव्हतं की त्यांचे 17-18 पतसंस्था असतील आणि लिटरली ती व्यक्ती दुसरी नापास होती, पण त्यांचा इन्कम ऑफ सोर्स हा करोडच होता. आपण असं म्हणू शकत नाही की शिकला म्हणून त्यांनी पैसे कमवले. बरोबर. त्याच्या हातात त्या पद्धतीची लाईन होती. त्यांचे गुरुचा उंचवटा चांगला होता, रवीचा उंचवटा चांगला होता, त्यामुळे ते बँकिंग सेक्टरमध्ये गेले. ऍक्च्युली त्यांचा व्यवसाय होता रिक्षा चालवायचा, असं पण होतं. रिक्षा बंद झाली आणि ते फायनान्समध्ये गेले. मग ह्या पद्धतीनं होऊ शकतं. किंवा हातावर पैशाचा त्रिकोण ज्याला आपण म्हणतो, तो पैशाचा त्रिकोण धनरेषा, मस्तक रेषा आणि तुमची आरोग्य रेषा किंवा व्यवसाय रेषा हे मिळून धन त्रिकोण इथं तयार होतो. हा तयार झाला की तो माणूस निश्चित करोडपती होतो. ओके. आणि जर 35 ते 38 ह्या वयाला त्याच्या धनरेषेला काट असेल तर तो 46 नंतर ग्रीप होऊन 46 ते 50 ह्या वयामध्ये पुढं कर्तृत्वाला येतो. मग याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न म्हणजे ह्या रेषा काळानुरूप बदलतात का? 100% बदल. मेन जे 7 रेषा आहेत त्या कधी बदलत नाहीत. त्या 7 रेषेमध्ये तुमची हृदय रेषा येते, मस्तक रेषा येते, आयुष्य रेषा येते, धनरेषा येते, रवी रेषा येते, विवाह रेषा येते. ह्या रेषा कधी बदलत नाहीत. रवी रेषा म्हणजे रवी म्हणजे प्रतिष्ठा. ओके. समाजामध्ये तुमची काय प्रतिष्ठा आहे, काय आहे, हे जी तिला रवी रेषा म्हणतो आपण. बर. मग आता ह्या बाकीचे जे सपोर्टिव्ह लाईन्स आहेत ह्या तुमच्या इच्छाशक्तीवर तुम्ही बदलू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती आजारी असते किंवा डॉक्टरने सांगितलेलं असतं की ह्यांचं संपलं, ह्यांना घरी घेऊन जावं. बरोबर. आलं लक्षात. पण आश्चर्यकारकरित्या ती 1.5-2 वर्ष पुढे जगते. बरोबर. ही त्याची विल पॉवर असते. ही विल पॉवर आपल्याला ह्या अंगठ्यावरनं कळते. ओके. म्हणजे कसं पाहिजे अंगठा? हा अंगठा सरळ ताट असेल आणि खालचे जे पेर आहे ते मोठं असेल आणि बारकं हे असेल तर त्याची इच्छाशक्ती जोरात असते. बर. आणि हे जर पोरं त्याचं दोन्ही समान असतील तर तर्क शक्ती आणि इच्छाशक्ती ह्याच्या जोरावरती पुढं कार्य सगळे पारे पडतात. ओके. ओके. म्हणजे ह्या गोष्टींचा प्रभाव आपल्यावरती पडत असतो. 100% पडतात. ज्याप्रमाणे ज्योतिषशास्त्रामध्ये आपण पत्रिका काढतो किंवा त्याच्यामध्ये आपल्याला सांगतात की पुढं काहीतरी असं घडणार आहे, त्यापेक्षा तुम्ही असं करा की शांती करून घ्या किंवा आणखीन काहीतरी उपाय दिला जातो आणि तो उपाय दिल्यानंतर पुढची घडणारी घटनेची तीव्रता कदाचित कमी होते किंवा टाळता येते. तसं हस्तरेषा बघून आपल्याला कळू शकतं का की बाबा आपल्याला पुढे हे होणार आहे आणि आपल्याला ते नको असेल तर त्याला आपल्याला दुसरा रस्ता आहे का हे कळू शकतं? हे कळू शकतं. पण कसं आहे ह्याच्यावर पूर्ण त्यांनी हे केलं पाहिजे, म्हणजे विश्वास ठेवला पाहिजे. ही पहिली गोष्ट. आता कसं आहे उपाय देता येतात पण उपायानं तुमचं आयुष्य किंवा तुमचं लाईफ बदलू शकत नाही. आता हे कसं आहे की समजा मला दिसलं काय नाही बाबा एखाद्याची धनरेषा कट आहे किंवा अडचणीत येणार आहे तर त्याला आम्ही याला सल्ला देऊ शकतो की बाबा आर्थिक व्यवहार जपून करा. आता घटना कुणीही टाळू शकत नाही. मी लिहून दिले म्हणून मी घटना टाळू शकत नाही. बरोबर. आपण तीव्रता कमी करू शकतो. आता काही कस्टमर आमच्याकडे असेल की 2020चा ज्यावेळेला हा आला आपला कोरोना आला तर कोरोनाच्या आधी 1-2-3 कस्टमर आले की त्यांना सांगितलं की इन्व्हेस्टमेंट करू नका. त्यांची कोटीमध्ये इन्व्हेस्टमेंट होती. बर. तर त्यांना सांगितलं करू नका, बॅड पॅच आहे, तुम्ही थांबा, 2023 किंवा 24 नंतर तुम्ही करा. तर त्यांनी ते ऐकलं आणि बरोबर 1 महिन्यानं कोरोना आला. ते पूर्णपणे त्यांचे वाचले, त्यांचे पेढे घेऊन आले कोरोना संपल्यानंतर. आणि ज्यांनी ऐकलं, एक मॅडम होत्या, त्यांना म्हणलं होतं की त्यांचा असाच तुमच्यासारखा स्टुडिओ होता, त्यांना स्टुडिओ मोठा करायचा होता. त्यांनी स्टुडिओ मोठा केला. 21 का 21 मार्चला काहीतरी लॉकडाऊन पडलं आणि 23 मार्चला काहीतरी पाडवा होता. बर. त्या पाडव्याच्या उद्घाटनावर त्यांना करायचं होतं. त्यांनी साधारण 1.5 का 2.25 कोटी रुपयाचा स्टुडिओ केला. त्यांना करू नका म्हणून सांगितलं होतं आणि अक्षरशः आज त्यांच्याकडं काहीही नाही. कारण ते 6 महिने बंद पडलं. त्यानंतर ब्युटी पार्लर किंवा तुमच्या ह्याच्यावर सगळी बंदी आली. बरोबर. त्यामुळे त्यांना काहीच नाही, इन्कमच नाही. जो स्टुडिओला खर्च केला त्याचे पैसे रिटर्न गेले नाहीत. मग त्याला काहीच करू शकत नाही आपण. बरोबर आहे. बरोबर. पर्याय असतात पण तुम्ही पर्याय किती तीव्रतेने करता किंवा काय करता त्याच्यावर करता येतं ते. आणि शांती म्हणाल तर शांती हे फक्त मनोबल वाढवायसाठी असतं. तुमचं मनोबल वाढतं किंवा आपण म्हणतो जप कर, साधना कर, त्यांनी तुमची कॉन्फिडन्स वाढतो. आपले विचार तेवढे स्ट्रॉंग व्हायला लागतात की हा ठीक आहे, माझ्या हातात जे होतं ते मी करतो, मी करू शकतो. म्हणजे त्याच्यात एक पॉझिटिव्हिटी असते. बरोबर. त्यामुळे ते करायला चांगलं आहे असं मला वाटतं. ओके. पण माझा एक 12-13 वर्षाचा अनुभव आहे
की खराब काळ किंवा बॅड पॅच हा फक्त आणि फक्त पैशाशी निगडीत येतो. बाकी कशाशी बाकी संबंधित? कशाने? नातेसंबंध किंवा काय? नातेसंबंध बाकी हे कशाशी? सगळं पैशावर डेव्हलप राहतं. आता तुमची समजा लाईफस्टाईल वाढली हम्म, आणि तुमचा इन्कम कमी झाला हम्म. तर मग ती कुरकुर व्हायला सुरुवात होते. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यामुळे आर्थिक नियोजन हे आपल्याला परफेक्ट करू, म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं असलं तर तुम्ही हायवेला चाललाय आणि हायवेला एखादा आपल्याला असा बोर्ड दिसतो स्पीड ब्रेकरचा, बरोबर. तर काही वेळेला तो स्पीड ब्रेकर नसतो, पण आपलं स्पीड 120चं असतं. मग आपण काय करतो की डोक्यात ठेवून चालतो की का बाबा इथं स्पीड ब्रेकर आहे, आपण काय करतो स्पीड कमी करतो. आणि जर समजा स्पीड नाही कमी केली तर गाडीची मोडतोड होईल, ऍक्सिडेंट होईल. तसंच हे आहे, आम्ही काय करतो की त्या कुठल्या वयाला धनरेषेला काट आहे तेवढं वय त्याला बॅड पॅच म्हणून काढून देतो. मग त्यांनी आम्ही त्यावेळेला त्यांना लिहून देतो की बाबा आर्थिक व्यवहार जपून करावे. मग त्यावेळेस जर त्यांनी आर्थिक व्यवहार नाही केले जपून तर बरोबर ते 35-38 किंवा 43-45 ह्या वयाला अडचणीत येतात. ओके. मग त्यावेळेला पैसे संपून जातात किंवा व्यवसाय चालू असलेला तो सोडून सर्व्हिस करायची इच्छा होते, सर्व्हिस सोडून व्यवसाय करायची इच्छा होते किंवा व्यवसाय एक्सपांड करायची इच्छा होते. मग आता माझा वैयक्तिक असा अनुभव आहे की ज्यावेळेला तुम्हाला खराब काळ येतो त्यावेळेला तुम्हाला 100 रुपयाला 1000 रुपये मिळेल अशी संधी येते. मग तुमचं ती 100 पण घालवते आणि 1000 पण घालवते. आणि बॅड पॅच प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. ओके. मी असं पण ऐकलंय की मृत्यूचे जे योग आहेत तर ते 3 योग असतात, म्हणजे तिथल्यात पहिल्यात नाही झाला तर दुसऱ्यात अडकतो, दुसऱ्यात नाही अडकला तर तिसऱ्यात 100%. असं खरंच असतं का योग प्रत्येकाच्या आयुष्यात? नाही, 3 तसं मृत्यूचे योग नसतं, आहेत? तसं नसतं. हां. त्याच्यामध्ये आता हस्तरेषेमध्ये कसं होतं की त्या माणसाच्या आयुष्य रेषेला किंवा त्याच्या आरोग्य रेषेला कुठं काट गेली आणि ती कशावर गेली ह्याच्यावर त्याचं डिपेंड राहतं. ओके. मग त्याच्यामध्ये तो जे डेथ होणार किंवा तो आजारी होऊन परत बरा होणार हे कळू शकतं आपल्याला. ओके. ओके. मग साधारणपणे आपल्या हाताकडे जर आपण बघितलं तर कोणत्या कोणत्या रेषा असतात आणि त्या किती महत्वाच्या असतात ह्याच्याबद्दल काय सांगाल? टोटल हातामध्ये मेन रेषा असतात 7. त्याच्यामध्ये पहिली हृदय रेषा, दुसरी मस्तक रेषा, तिसरी आयुष्य रेषा, चौथी धनरेषा, 5वी विवाह रेषा, शुक्रकंकण आणि सामान्य म्हणजे तुमच्या ज्या साईडच्या असतात ते टोटल 13 असतात. ओके. त्याच्यामध्ये गुरुवलय येतं, शुक्रवलय येतं, त्यानंतर रवी रेषा येते, त्यानंतर अपत्य रेषा येतात. अपत्य किती होतात काय ते आपल्याला कळू शकतं त्याच्यावरनं. त्यानंतर मंगल रेषा येते, वासना रेषा येते, आरोग्य रेषा येते, वासना रेषा सुद्धा आहे? वासना रेषा पण येते. म्हणजे ती रेषा काय दाखवते? त्या व्यक्तीची सेक्स पॉवर किती हे दाखवते. ओके. मग या रेषांवरून आयुष्य, म्हणजे आयुष्य रेषा छोटी असेल तर खरंच आयुष्य कमी वयाचं असतं का, असं काय असतं? नाही नाही, तसं नाही. त्यावेळेला दोन्ही हाताचा विचार, दोन्ही हाताचे ग्रह उंचवटे ह्याचा विचार करावा लागतो. म्हणजे समजा एखाद्याची आयुष्य रेषा एवढीच आहे पण त्याला सपोर्टला मंगळ रेषा शेवटपर्यंत आहे, तर ते त्याची जी आयुष्य रेषा आहे मंगळ रेषा आहे ती त्याच्या आयुष्य रेषेचं काम करते. किंवा काही वेळेला आपण असं पण बघतो की आयुष्य रेषेचे 2 भाग झाले असतात पण ती ओव्हरलॅप झालेली असते. मग त्या वयाला त्या व्यक्तीला आजार येतो किंवा ते मरणाच्या दारातून रिटर्न परत येतात आणि पुढचं लाईफ त्यांचं जगतात. असं आपण म्हणूच शकत नाही की आयुष्य रेषा लहान आहे म्हणून त्याचं आयुष्य कमी, असं नाही होऊ शकत. आणि मग यामध्ये म्हणजे ज्यावेळी तुमच्याकडे कोणतरी हात दाखवायला येत असेल तर त्यावेळी त्याचा हात बघताना बऱ्याचदा इंट्युशन्स सुद्धा येतात का बाबा की असं काहीतरी असेल तसं काहीतरी असेल? आता तो पार्ट कसा होतो हां. की हा झाला शास्त्राचा पार्ट किंवा बरोबर. अभ्यासाचा पार्ट की हे करणं. मग तो पार्ट येतो, इंट्युशन जो पॉवर येतो ते तुमची आंतरिक साधना लागते. आता काही वेळेला असं होतं की क्लिक होतं, नाही अरे कुठं चुकतंय, ही रेषा बरोबर आहे किंवा हे बरोबर आहे, मग हे गणित असंच बसलं पाहिजे. 1 अधिक 1 2च होणार ना, 3 नाही होणार. बरोबर. मग हा एक ठोकताळा आहे, ह्या ठोकताळ्यानं ते जुळत असतं पण ती व्यक्ती पुढची त्या पद्धतीची नसते. मग त्यावेळेला आपल्याला आपले अंतर्मन किंवा त्याला आपण सुप्त मन म्हणतो किंवा त्याला आतला अंतरात्मा म्हणतो, त्याच्यावर तो जे निकाल देईल ते बरोबर तिथं फिट होतं. आणि हा पार्ट वेगळा झाला, हा आध्यात्मिकचा पार्ट झाला. असं होतं कधी की म्हणजे समोरचा माणूस जो आहे तो तुम्ही सांगताय एखादी गोष्ट आणि तो म्हणत असतो की नाही 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 हे चुकीचं सांगताय, किंवा ते लेअर्ड एक असतात बघा आपल्याकडे की आपण ते खरं कळून देत नाही कुणाला, असं होतं का कधी? असं बरेच वेळा होतं. त्यावेळेला कसं होतं, फॉर एक्झाम्पल एखाद्याचं अफेअर आहे, ते हातानं कळतं की ह्या वयात अफेअर झालेलं आहे पण ते कबूल करत नाही की बाबा ह्यांना कळलं ते हे कुणाला तर सांगतील ही भीती मनात असते. बरोबर. त्यामध्ये कबूल करत नाहीत. असं बऱ्याच वेळा होतं. क्षेत्रामध्ये सिक्रेसी पण तेवढीच महत्वाची आहे ना? भरपूर महत्वाची. आता माझ्याकडे काही असे कस्टमर आहेत की नवरा पण येतो बायको पण येते पण नवऱ्याला माहित नाही की तो माझ्याकडे येतो आणि बायकोला माहित नाही तो माझ्याकडे येतो. ह्यावेळेला माझी पंचायत होती की दोघं बरोबर आहे तर काय बोलायचं, मग असं थोडंसं सिक्रेट ठेवावंच लागतं. असं झालंय कधी की बाबा एखाद्याच्या हाताकडे आपण बघतोय आणि हाताकडे बघितल्यानंतर काही गोष्टी दिसतात आपल्याला की बाबा हे वाईट आहे
आणि हे सांगता येत नाही, असं तुम्ही पाळता का किंवा असं पाळलं पाहिजे का? हा, पाळलं पाहिजे. आता काय होतं, काही वेळेला एखाद्याचा मृत्यू हा अचानकरीत्या दिसून येतो आणि शास्त्रपणा म्हणजे ज्योतिषशास्त्र असू दे, हस्तरेषाशास्त्र असू दे, एखादा मृत्यू सांगणं हे चुकीचं आहे. आणि तो पहिला नियम आहे की कधी कुणाचा मृत्यू सांगू नये. कारण असं म्हणतात, बोला फुलाला गाठ पडली. समजा तुम्ही बोलला आणि ती घटना खरी घडली तर त्याच्या आजूबाजूची लोक नाराज होतात. त्यामुळे ते शक्यतो टाळलेलं बरं असतं. ओके. आणि मग आता जी लोक आपल्याकडे येतात, थोडस मला त्यांचा पण काय विचार असतो हे जाणून घ्यायची इच्छा झाली, म्हणून की कोणत्या गोष्टी जाणून घेण्यात त्यांना जास्त इंटरेस्ट असतो, की माझा हात बघा आणि मला हे सांगा. हा प्रश्न एकदम महत्वाचा आहे. ह्याच्यामध्ये पहिले जे मुलं येतात आता सध्या, त्यांना करिअरचं गायडन्स लागतो. किंवा जे साधारण 40, 45, 50 ह्या वयाची लोक येतात, त्यांना बाबा माझी मुलं किंवा माझी सून मला सांभाळेल का, हा त्यांचा प्रश्न असतो. परत त्याच्यापेक्षा थोडं तुम्ही पुढे गेला 50-60च्या दरम्यान, तर त्या लोकांचा प्रश्न असतो की आध्यात्मिक मध्ये माझी प्रगती होईल का, मला गुरु भेटेल का. आणि जे 25 ते 35 ह्या वयातली मुलं असतात किंवा मुली असतात, त्यांचं एक तर करिअर आणि पैसा, आणि मला पैसा किती मिळेल किंवा मला लक्झरीज लाईफ मिळेल का नाही, हे त्यांचे प्रश्न असतात. मग ह्याच्यात जर कंपॅरिझन केलं की आता 2024 आणि 2014 या 10 वर्षांमध्ये कंपॅरिझन केलं तर प्रश्न बदललेत का प्रश्न तेच आहेत? नाही, प्रश्न बदलले नाहीत, प्रश्न तेच आहेत, पण व्यक्ती बदलते. ओके ओके. आणि या हाताच्या रेषा आहेत, तर आपण मगाशी म्हणालो की तुमची इच्छाशक्ती तीव्र असेल तर त्या बदलल्या जाऊ शकतात. मग त्या बदलण्याचा पण एक टाइम पिरियड असतो का, किंवा साधारणपणे? साधारण 3 ते 7 वर्ष हा कालावधी असतो. ओके. आता आम्ही काय करतो, 7 किंवा 10 एवढंच देतो. 10 वर्षानंतर थोडं पहिल्यांदा होतं. आता कसं होतं, समजा एखादा मुलगा 10वीला आहे, बरोबर, त्याला करिअर गायडन्स पाहिजे, तर त्याला करिअर गायडन्स आम्ही साधारण 25 वर्षापर्यंत देतो किंवा 26 वर्षापर्यंत देतो. कारण आता बऱ्याच वेळा मी बघितले की 10वीला जो मुलगा असतो त्याची मेंटॅलिटी ही कमी असते तशी, आणि बाहेर जे काय चाललंय ह्याचं त्याला अट्रॅक्शन असतं, मग त्याला त्याच साईडला जायचं असतं आणि हात त्याचा वेगळंच सांगत असतो. बरोबर. आता काय कालच माझ्याकडे मुलगी आली होती, तिला जायचं होतं डॉक्टर साईडला, तिचा हात डॉक्टर साईडचा दाखवत नव्हता. मग तिचा हात दाखवत होता इंजिनिअरिंग साईडला. मग तिला व्यवस्थित समजून सांगितलं, तिच्या आई वडिलांनी सांगितलं, त्यांनी 2-3 ऑप्शन दिले की ह्या पद्धतीने तुम्ही करा. तर त्यांना म्हणलं की तुम्हाला पाहिजे तुम्ही 12वी पर्यंत सायन्स घ्या आणि 12वी नंतर तुम्ही बघा, जर सुद्धा हिचा कल बदलला तर. मग अशा घटना घडलेल्या आहेत की 12वी नंतर त्यांचं ट्रॅक चेंज होऊन आम्ही सांगितलेल्या ट्रॅकला ते परत आले. म्हणजे विधी लिखित ते टाळू शकत नाही, कुणीही टाळू शकत नाही, आपण तीव्रता कमी करू शकतो. ओके. आणि हस्तरेषा बघण्यासाठी, म्हणजे आता लहान बाळ असेल तर त्याच्या हस्तरेषा तर सारख्या बदलत असतील ना माझ्या मते? हो. मग ते त्यासाठी 15 वय, त्याच्या आधीचं नाही, 15 आधीच्या लाईन्स डेव्हलप झालेल्या नसतात. हा, क्वचित प्रसंगी ते मुलं आजारी आहे किंवा हे असेल त्यावेळेला आपण बघू शकतो की नक्की कशामुळे आजार झालाय, काय झालाय. म्हणजे आपण एक म्हणू शकतो की बाबा तुमच्या हातावरच्या रेषा बघून तुम्ही कोणत्या फील्डमध्ये जाणार हे डेफिनेटली प्रेडिक्ट करता येऊ शकतं. येतं 100% येतं. आणि असं झालंय कधी की बाबा लग्न ठरवायचं चाललंय आणि त्याच्यामध्ये म्हणजे जे समोरचे आहेत त्यांनी कधीतरी म्हणलेत की बाबा नाही, आम्हाला याचा हातच बघायचं, ह्याचं काय आहे ते जाणून घ्यायचं, अशा गोष्टी कधी होतात का किंवा होतात. काही वेळेला कसं होतं, पत्रिकेला दोष दिसतो, हातावर दोष दिसतो, त्याला आम्ही स्वतः सजेस्ट करतो किंवा तुमचं लग्न फिक्स झालं, तुमची पत्रिका व्यवस्थित जुळली तर त्या मुलाला किंवा मुलीला आमच्याकडे घेऊन या. मग काय आपण दोघांचा हात बघून कुठला पिरियड खराब येतो हे आपण ठरवून त्याच्यावरून आपण पुढे डिसिजन घेऊ. मग ते आपल्याला करता येतं त्या पद्धतीने. ओके. हाताच्या रेषा ज्यावेळी आपण बघतो त्याच्यामध्ये काही ठोकताळे आहेत का, की बाबा हृदय रेषा आहे किंवा मस्तक रेषा, ह्या रेषांबद्दल थोडस काही सांगाल का? आता कसं होतं, मस्तक रेषा बाबा सरळ आहे, सरळ गेली तर तो माणूस ताठ राहतो, वाकत नाही लक्षात. किंवा मस्तक रेषेला असा व्ही शेप आला तर तो माणूस लबाड राहतो. म्हणजे सगळ्यांचं ऐकणार, करणार मनाचं, लक्षात आलं. किंवा आयुष्य रेषा सरळ इकडं शुक्राचा उंचोटा पार करून बाहेर आली तर त्याला लक्झरीस लाईफ जगण्याची आवड राहते. ओके. मस्त हृदय रेषा तुमची पूर्ण गुरुवर गेली तर तो माणूस धार्मिक कार्यात जास्त गुंतून घेतो. किंवा तुमचे धनरेषा पूर्ण गुरुवर गेली तर ते व्यक्ती शिक्षकी पेशाची राहते किंवा तुमचं पुरोहित पौराहित्य ह्याच्याकडे जाते. गुरुचा उंचवटा चांगला असेल तर त्याला सिक्स सेन्थ राहतो किंवा गुरुवलय त्याच्यावर असेल तर पुढे घडणाऱ्या घटनांचा त्याला अंदाज येतो. त्यानंतर इंट्युशन पॉवर त्यातनं त्याची तयार होते.
म्हणजे एक इंट्युशन पॉवर जन्मजात पण असते असं म्हणता येईल आपल्याला. जन्मजात असते, आणि ती साधना करून सुद्धा साधना आपल्याला करून सुद्धा वाढवता येऊ वाढवते. शकते. आता फॉर एक्झाम्पल तुमचं करंगळी लहान आहे, हा, तर करंगळी लहान असली तर तुमचं डिसिजन मेकिंग पॉवर कमी राहते. करंगळी लहान आहे का म्हणजे? ही जी फिंगर, हे बोटांची जी माप आहेत, हा हा ह्याच्यामध्ये ह्या जे रवीचं बोट आहे हा ह्याच्यापेक्षा ह्या दुसऱ्या पेऱ्यापेक्षा जर करंगळी खाली असेल हा. तर त्याला करंगळी लहान म्हणलं जातं. बर. आलं लक्षात. ती जर वर असेल हा. तर त्यावेळेला ती करंगळी चांगली असते, त्या व्यक्तीचं स्पीच चांगलं असतं, हा. वक्तृत्व चांगलं करू शकतो. ओके. आता ही करंगळी लहान असेल, ही थोडी वाकडी असेल, हा. कळत नकळत बेंड झाली असेल, तर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या त्या व्यक्तीचा गुन्हेगारीशी संपर्क येतो. ओके. मग ती वकील असू शकते क्रिमिनलचं, हा, हा, किंवा ती हा. पोलीस असू शकते, किंवा ओके. ती स्वतः हे असू शकते. समजा हा अंगठा आहे, तर हा अंगठा बारीक गदेसारखा आहे हा आणि पूर्ण ताट आहे आणि ती वाकत नाहीये, हा. तर ती थोडीशी गुन्हेगारी टाईपची व्यक्ती असते, त्याच्याकडनं म्हणजे मर्डर complete ताट, सरळ 90 डिग्री. 90 डिग्री. ओके. आणि तो मुदगल म्हणजे जो गदा असतो, गदाच्या टाईप त्याचा हा अंगठा असतो. ओके. आणि खालचं जे पेर असतं ते एकदम छोटं असतं, मग मग त्यावेळेला त्याला खुनी अंगठा म्हणतात. बर. मग तो अंगठा त्या व्यक्तीला हाफ मर्डर करणे इकडून येतो, त्यावेळेला मस्तक रेषा आणि हृदय रेषा हे दोन्ही एक झालेले असतात. बर. म्हणजे आता टोटल हा आता कसं होतं, जात धर्म कुठला पण असू दे, बाळ व्हायची प्रक्रिया एकच आहे. बरोबर. ज्यावेळेला ते बाळ जन्माला येतं 9 महिने 9 दिवसानं, त्यावेळेला आपण त्याला असं बोट घालून त्याची मूठ उघडतो, तर त्यावेळेला ह्या 3 रेषा तयार झालेल्या असतात. म्हणजे ह्या जे आहे हस्तरेषा ही आपल्याला आईच्या उदरातनच येत. आलं लक्षात. मग त्यावेळेला जर ते जी सरळ हे असेल आणि अंगठा असेल तर ते बरोबर शुक्रमंगळ ह्याच्यात जाऊन गुन्हेगारी क्षेत्राकडे जातात. शुक्रमंगळ मोठा असेल दोन्ही हातावर, ते खंडणी वसूल करणे किंवा हे करणे अशा पद्धतीने जातात. ओके. तेच गुरुचा उंचट चांगला असेल तर धार्मिक कार्यामध्ये यश घेतलं जातं. मग आता ह्यात ओळखायचं कसं की गुरु कुठे, शुक्र कुठे? आता हा जो हात आहे हा. ह्याच्यामध्ये हे पहिलं बोट आहे, हे गुरुचं बोट आहे. बर. त्याच्या खालचा जो येईल तो गुरुचा उंचट येतो. मग गुरुचं बोट काय सांगतं आपल्याला? गुरुचं बोट जर बारकं असेल हा. तर त्या व्यक्तीला आळस राहतो. बारकं म्हणजे म्हणजे ह्या मधल्या वेजेपेक्षा थोडस कमी असेल ओके. हा. तर त्या व्यक्तीला आळस राहतो, म्हणजे कुठलंही काम पुढे ढकलायची सवय राहते. ओके. जर गुरुचं बोट ह्या मध्यमेच्या बरोबरीनं असेल हा. तर तो डॉमिनेटिंग पर्सनॅलिटी माणूस असतो, येईल त्याला कामाला लावणे. ओके. आलं लक्षात. किंवा त्याच्याकडनं काम करून घेणे, म्हणजे थोडक्यात त्याचं मॅनेजमेंट चांगलं असतं कुठल्या पण प्रकारचा. मध्यमा जर तुमची सरळ ताट असेल तर त्या व्यक्तीला एकांताची आवड राहते. ती जर मध्यमा रवीकडे झुकलेली असेल तर बारीक सारीक गोष्टीवरनं तो माणूस डिप्रेसला जातो. ओके. परत रवीचं जे बोट आहे ते आणि हे दोन्ही बोट एकमेकाकडे झुकले असतील तर त्याला आतड्याचा त्रास असतो. आलं लक्षात. मग आतड्याचा त्रासमध्ये आतड्याला सूज येणे आणि ती माणसं पटकन डिप्रेसला जातात. मी ह्याने माझ्याकडे का बघितलं एवढ्यावर सुद्धा ते डिप्रेसला जातात. बापरे. त्यानंतर ह्या जे खालची पेरी आहेत हा. ही 3 पेरी आहेत, ह्याच्यावर मित्ररेषा असतात. हा. ह्या मित्ररेषा आपल्याला बरंच काही सांगून जातात. जसं की समजा सगळ्या मित्ररेषा आहेत, शनीच्या वरच्या आहेत, गुरुच्या आहेत, हे आहेत. हा. आता ह्या बोटावर जर मित्ररेषा असतील हा. आणि मित्र किंवा सहकार्य रेषा असतील आणि त्याला आडवी काट असेल तर सर्व्हिस मध्ये तुमचा बॉस तुम्हाला ताप देणार. ओके. लक्षात आलं. हा. शनीच्या बोटावर जर तुमच्या मित्ररेषा त्याला आडवा काट गेली तर तुम्ही कोर्ट कचेरीमध्ये अडकणार. हा. रवीच्या बोटामध्ये जर तुमच्या रवीच्या बोटावरच्या मित्ररेषा आहेत त्याला आडव्या काट असतील हा. तर तुमच्या व्यवसायातले किंवा तुमचे सहकारी तुम्हाला प्रतिष्ठाहून अप्रतिष्ठा करायसाठी भाग पडतात. ओके. त्यानंतर तुमच्या बुधाच्या उंटोच्यावर जर मित्ररेषा आहेत त्याला आडव्या काट आहेत तर तुमच्या व्यवसायातलेच सहकारी तुमचे शत्रू असतात. ओके. आणखी उंचवटे आणि त्यानंतर हा गुरुचं झालं. हा. हा मधला आहे शनीचा, तो शनीचा उंचवटा झाला. हा रवीचं बोट आहे, हा रवीचा उंचवटा झाला. हा बुध मंगळ करंगळी हा बुधाचा उंचवटा झाला. त्यानंतर इथं हा जो येतो मोठा पाठ सगळ्यांना असतो बघा, हा शुक्राचा उंचवटा झाला. इथं येतो खालचा मंगळ, इथं येतो वरचा मंगळ. मंगळ 2 असतात हातावर. का 2 असतात? इकडं हा जो पार्ट आहे ह्याला मंगळाचं मैदान म्हणतात. बर. मग ह्या मंगळाच्या मैदानामध्ये पूर्णपणे तुमचं 35 ते 58 एवढं लाईफ असतं. बर. हातावर वय 4 ते 5 प्रकरण करते. ह्यात सगळ्यात महत्वाचा जो आहे फॅक्टर हस्तरेषेमध्ये तो एज काढणे. आणि ज्याला एज काढायला जमतं तो माणूस त्यामध्ये परफेक्ट. म्हणजे मला ते परफेक्ट येते असं नाही, पण मी अनुभवानं शिकलो ते. मग ते महत्वाचं आहे. त्यामुळे हस्तरेषेकडे माणसं कमी आहेत. ओके. आता ह्याच्यामध्ये दुसरा इथं नेपच्यूनचा उंचवटा येतो, हा चंद्राचा उंचवटा आला, इथं राहूचा उंचवटा येतो, इथं केतूचा उंचवटा येतो. असे 9 ग्रह हातावर बसलेले आहेत. आता जर त्या व्यक्तीचं जन्माचं टायमिंग परफेक्ट असेल, आता कसं पूर्वी एवढे घेत नव्हते, बरोबर. तर त्याच्या जन्माच्या टायमिंगच्या वेळेला सूर्यापाशी जी राशी उदित असते ती लग्न राशी येते.
मग त्या लग्न राशीला हे सगळं मॅच होतं जर त्याचं टायमिंग परफेक्ट असेल तर. मग ते आम्ही कितीतरी वेळा ते कॅल्क्युलेशन केलेलं आहे की समजा एखाद्याचं शनी नीचेच आहे तर तो बरोबर हातावर शनीचा उंचवटा सपाट झालेला असतो, किंवा गुरु नीचेच आहे तर त्याचा गुरुचा उंचवटा सपाट झालेला असतो. हे कॅल्क्युलेशन करून बघितली सगळी. मग त्यावेळेला जर टायमिंग परफेक्ट असेल तर ते आपल्याला व्यवस्थित काढता येतं. मग त्याच्यावरून आपल्याला त्याचं अजून प्रिडिक्शन ज्यादा करता येतं हातन पत्रिका बघून. ओके. आता पत्रिका आपल्याकडे बघतात लग्नाच्या आधी बऱ्याचदा, किंवा पत्रिका जुळते का, गुण जुळत आहेत का, तसं मग लग्नाच्या आधी हात बघितला पाहिजे का, यावरती तुमचं एक ओपिनियन म्हणून काय सांगा? माझं ओपिनियन असं आहे की बघितलेलं बरं पडतंय, कारण त्याच्यामध्ये ते एकतर त्यांचा आजार कळतात नवरा बायकोंचे. आता सध्या समस्या लेडीज मध्ये किंवा मुलींच्या मध्ये म्हणलं तर पीसीओडीची जास्त समस्या आहे की मुलींना ते पिरियडच येत नाहीत. मग ते आपल्याला हातावरनं कळू शकतं. हो, मेडिकल पायमेस्ट्री म्हणून आहे. मेडिकल पायमेस्ट्री मध्ये तुमचे प्रत्येक आजार कळतात. ओके. कितीतरी लोकांना किंवा मुलींना किंवा बायकांना मी पिशवी काढण्याचा सल्ला देतो. आणि ज्यांची पिशवी काढली त्यांना कुणाला संधिवात झालेत, कुणाला कॅन्सर झालेत, कुणाला थायरॉइड झालाय, असं पण झालेलं आहे. मग ती कुठल्या एजला परफेक्ट निघणार हे सुद्धा कळतं. ओके. आणि कुठल्या वयात त्याला आजार चालू झालाय हे पण कळतं. म्हणजे मेडिकल पार्मिस्ट्री ह्या पार्मिस्ट्री मधला आणखी एक उपप्रकार आहे. ओके. मग त्याच्यामध्ये आता ही बोटाचं जर समजा एक्झाम्पल धरलं तर तुमचं गुरुचं शनीचं बोट आणि रवीचं बोट हे दोन्ही एकमेकाला चिकटलेले असले किंवा असं येते सेम माझा आहे की हे इकडं पकडलंय तर ह्यांना आतड्याचा त्रास होतो. ओके. मग त्याच्यात पहिलं अपेंडिक्स येतं, तुमचं आतड्याला सूज येऊन ऍसिडिटी, अपचन, गॅसेस पासणं होणे हे येतं. जर तुमचं हे बोट वाकडं असेल गुरुचं तर त्याला मेंदूचा त्रास होतो, किंवा गुरुच्या उंचवट्यावर फुले असेल किंवा त्याला जाळी असेल तर त्यावेळेला स्किन डिसीज होतात. ओके. शुक्राच्या उंचवट्यावर जाळी असेल किंवा चंद्रावर जाळी असेल तर त्यांना युरिनचा प्रॉब्लेम येतो. युरिनमध्ये त्यांना ब्लॅडर प्रॉब्लेम किंवा किडनी स्टोन किंवा डायबिटीस हे सगळे आजार आपल्याला कळू शकतात. ओके. आता हे जसं आजार कळू शकतं तसं रवी असेल, शनी असेल, चंद्र असेल, ह्यांच्यावरून चांगल्या गोष्टी काय काय आपल्याला कळू शकतात? रवी जर चांगला असेल आणि त्याला रवी रेषा चांगली असेल तर ती व्यक्ती कलाकार म्हणून उदयाला येते किंवा व्यापारी म्हणून उदयाला येते. गुरु जर चांगला असेल तर गुरुचं बोट जेव्हा चांगलं राहतं किंवा त्याला आध्यात्मिक मध्ये गुरुवलय आला असेल किंवा इथं असा त्रिकोण तयार झाला असेल तर त्याला इंट्युशन पॉवर चांगले येते. मग त्यांनी पौराहित्य किंवा एनी काइंड ऑफ ऍस्ट्रॉलॉजी ह्याच्यामध्ये जाऊ शकतात. मंगळाचा उंचवटा चांगला असेल, शुक्राचा उंचवटा चांगला असेल तर त्यांना सौंदर्यकारक वस्तूंचा धंदा, ह्याच्यामध्ये लेडीज इमिटेशन ज्वेलरी, स्टेशनरी, कटलरी, गारमेंट, ब्युटी पार्लर ह्यात जाऊ शकतात. मंगळ चांगला असेल तर खनिज म्हणजे तुमचं बिल्डिंग मटेरियल सप्लाय, वीट, वाळू, डबर, सिमेंट ह्याच्यासाठी ते काम करू शकतात. ओके. आणि मस्तक रेषा, धनरेषा ह्यांना त्रिकोण तयार झाला असेल तर ती व्यक्ती कॅम्प्युटर, IT, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स ह्याच्यामध्ये मास्टर होते. नेपच्यूनवरनं धनरेषा ज्यावेळेला येते किंवा नेपच्यूनवरनं व्यवसाय रेषा येते त्यावेळेला ती व्यक्ती आध्यात्मिक क्षेत्राशी काम करते. मग काही लोक आपण बघतो की धार्मिक संस्था टाकतात त्याच्यातनं ते मोठे होतात. बरोबर. त्या पद्धतीने आपल्याला ते कळू शकतं किंवा त्या पद्धतीचं गायडन्स आपण त्यांना देऊ शकतो. ओके. ओके. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक थोडंसं खोलात जाऊन विचारायचं की आपल्या आयुष्यातल्या होणाऱ्या सगळ्या घटना ह्याच्यामध्ये लिहिलेल्या असतात. मग समजा ह्याच्यामध्ये आपल्याला हे पण कळू शकतात की मुलं किती होणार. हा कळू शकतं. आता मुलं हा पार्ट कसं होतो सध्याच्या जमान्यामध्ये दोघांच्या ह्याच्यावरती बघावं लागतं, नवरा आणि बायको. आता अपत्य रेषा एक हित असतात बुधाच्या उंचवट्याखाली, आलं लक्षात, दुसरं हित असतात आणि तिसरं हित असतात. ओके. हे 3 टाईप मध्ये अपत्य असतात. शुक्रवारची जर अपत्य रेषा असेल तर ती मुलगा किंवा ते अपत्य आयाशी निघतं. आयाशी. हा म्हणजे ती बापाची सगळी संपत्ती घालवून टाकतं. मंगळावरची असेल तर ती रागीट निघते. आणि बुधावरची असली तर त्या अपत्याच्या नावाने त्याचे आई वडील ओळखले जाते, एवढे ते हुशार निघतात. ओके. मग त्याच्यामध्ये बारीक सारीक लाईन असतात, अगदी बारीक केसासारख्या लाईन असतात ते मुलींचे असतात, त्यापेक्षा थोडेसे डार्क असतात ते मुलांचे असतात. मग त्याला जेवढ्या रेषांना काट गेली तेवढी एकतर अपत्य होत नाहीत किंवा अबॉर्शन होतात. ते पण आपल्याला कळू शकतं. ओके. फक्त मुलगा किंवा मुलगा होईल हे कायद्याप्रमाणे आपण सांगू शकत नाही, अपत्य एवढं आपण म्हणू शकतो त्यांना. ओके. आणि आता काही काही वेळेला लग्न झालेले लोक ठरवतात की आपल्याला आता मुलगा मुलगी नकोच आहे, अपत्य नको आहे, हम दो आणि बस दो ही काफी आहे. तर मग अशा वेळी हे शास्त्र काय करतं? नाही, तो निर्णय त्यांचा स्वतःचा असतो. आता सध्या काय होतंय फायनान्शियलच्या कंडिशन मध्ये मग एक अपत्य ठेवायचं का 2 ठेवायची हे त्यांच्यावर डिपेंड राहतं. ओके. नवरा बायकोच्या ह्याच्यावर तिथं ते बदलता येऊ शकत नाही किंवा काहीच नाही. लाईन आहे तर होणारच.
हा. आता माझ्याकडं साधारण 2014च्या वेळेला एक वडूजवरनं लेडी आलेली, वेल एज्युकेटेड, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर होती ती, नवरा पण तिचा शिकलेला होता, पण थोडंसं मूल नाही, त्यामुळे लग्नाला 4-5 वर्षाली मूल नाही म्हणून तिला फार जात होता. मग ती घटस्फोट घ्यायची ह्या उद्देशानं बाहेर पडली होती. मग तिला कोण तर माझं नाव सांगितलं की तुम्ही एकदा सरांच्याकडे जावा म्हणून. मग फॉर्म लिहून ठेवला होता घटस्फोटचा, आणि बाबा सेकंड ओपिनियन का लास्टचा पर्याय म्हणून ते माझ्याकडे आले. मग सगळी परिस्थिती बघितली, त्यांना PCODचा प्रॉब्लेम होता. मग त्यांना पहिलं तुमचं हिट कमी करा म्हणलं, नवऱ्याला बोलून घ्या. मग नवऱ्याला पण ह्याचा हिटचा प्रॉब्लेम होता. मग त्यांना एकच सांगितलं की तुम्हाला अपत्य ह्या तारखेला होईल. त्यांचा खराब काळ चालू होता, त्यानंतर त्यांना अपत्य झालं. एक मुलगी आहे, तिचा घटस्फोट वाचला. असं पण अपत्य रेषेवरून आपण त्यांना सांगू शकतो. ओके. आता बऱ्याच वेळेला ते आपल्याला दिसून येतं. आणि मला शेवटचा एक महत्वाचा प्रश्न विचारायचा की तुम्ही पण साधना करता, तुम्ही बऱ्याच गोष्टी लोकांना सांगत असता, पण त्याच्यामध्ये लोकांच्या वाईब्स किंवा लोकांचे विचार यांचा कधी आपल्यावरती परिणाम प्रभाव होतो का? हा, 100% होतो. आता कसं आहे, देव हाय का तर हाय. मी तर काय बघितलं नाही, तुम्ही बघितलं मला माहित नाही, पण आपण एक पॉझिटिव्ह ताकद आणि एक निगेटिव्ह ताकद असं धरून चालतो. त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकमेकाला क्रॅश होतात, तेव्हा मला आपल्या आयुष्यामध्ये वाईट घटना किंवा खराब काळ असं घडतो. आता ज्या वेळेला एखादा माणूस चाललाय, त्याला समजा ठेच लागली, तर त्याच्या तोंडात पहिलं काय येतं? ऐक येतं. तसं माझं प्रामाणिक मत आहे की ज्या वेळेला तुम्ही अडचणीत असता, त्यावेळेला तुम्ही डोळे झाकून बसता, त्यावेळेला तुम्हाला कुठल्या देवाची तसबीर पुढे येईल त्याचं तुम्ही चिंतन करा. ओके. ते तुम्हाला मनोबल वाढवण्यासाठी बरं पडतं. मग एकदा तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला तर तुम्ही कुठल्याही प्रसंगाला तोंड देऊ शकता. आणि मला हा थोडासा तुम्हाला पर्सनल प्रश्न विचारायचा की तुमच्या आयुष्यात सुद्धा श्री स्वामी समर्थांचं खूप मोठं महत्व आहे. आणि गेल्या काही टाइम पिरियडमध्ये अशी गोष्ट आहे की श्री स्वामी समर्थ जाईन तिथे कुठे ना कुठेतरी दिसत आहेत, किंवा ज्यांच्या ऑफिसमध्ये जाईन तिथं मूर्ती आहे, तिथं ते फॉलो करतात त्यांना. तर याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता स्वामींच्या विषयी मी काय बोलणार, आज जे काय ते स्वामींच्या मुळेच आहे. आणि एक छोटासा अनुभव सांगतो. माझं दुकान होतं टीव्हीचं, आणि प्रचंड मी सेवा स्वामींची करायचो. 24/11/2005च्या आधी माझ्या घरामध्ये बेडरूमला स्वामींचा फोटो होता. ओके. मग त्या फोटोची रोज मी पूजा करायचो. मग 24/11/2005ला माझी चोरी झाली. त्याच्या आधी जो स्वामींचा एवढा चेहरा आहे, त्याच्यामध्ये मला चोरी माझी स्पष्ट दिसली ती पूजा करताना. मी जाऊन हे चेक करायचो की कुणी फोडलं तर नाही ना. रात्रीचं 1:30 वाजता उठून जाऊन मी चेक केलेलं आहे दुकान. बापरे. पण ते झालं. त्याच्या आधी गुरुवारी एक कुत्रं येऊन दुकानातनं हे उडून गेलं, पिशवी उडून गेली. म्हणजे संकेत दिले होते त्यांनी, पण मला कळले नाहीत ते. आता माझं इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान होतं, मी बजार बसवू शकलो असतो, पण ती बुद्धीच झाली नाही मला. हा एक छोटासा अनुभव आहे. असे भरपूर माझ्या लाईफमध्ये स्वामींचे अनुभव आले. त्यानंतर मी यशवंत बाबांच्याकडं शिफ्ट झालो. तिथनं कंटिन्यू सिद्धेश्वर गुरुला मी जात असतो. दर गुरुवारी तेवढ्यासाठी आमची सुट्टी असते. आणि आध्यात्मिक ताकद घेऊन पुढे गेलं तर एक वाचेला, आपण त्याला काय म्हणतो, वाचासिद्धी येते. मग काही गोष्टी अशा आहेत की दिसत असतात पण ते गिळावं लागतात, बोलता येत नाहीत. की ते बोललं समजा खरं झालं तर तो माणूस म्हणणार सरांनी सांगितलं म्हणून झालं, असं होतं. मग प्रयत्न असा असतो की चांगल्या गोष्टी झालेल्या माणसांनी सांगायला यावं. वाईट गोष्टी येतात का लोक सांगायला? येतात, भरपूर लोक येतात, पेढे घेऊन येतात, पेढे घेऊन सांगून जातात की हे झालं. मोस्टली मुलं. ओके. आता एक फॉर एक्झाम्पल किस्सा सांगतो. इथं सैनिक स्कूल आहे आपल्या इथे. सैनिक स्कूलला एका मुलगा होता, इथलाच आहे आपल्या सातारमधला. तर त्याला शिक्षकाने सांगितलं होतं की 12वी पास होणार नाही, आणि त्यांचे एक दोन तर सांगितलं म्हणून आपल्याकडे आले की 12वी नंतर ह्याने काय करावं. सैनिक स्कूलमध्ये त्याला म्हणलं हा 12वी व्यवस्थित पास होईल, हा NDAला सुद्धा पास होईल, पण एअरफोर्सला जाणार नाही. ओके. तर म्हणलं एअरफोर्सला का नाही जाणार, तर म्हणलं ह्याच्या चंद्रावरनं रेष आहे, त्यामुळे हा नेव्हीकडे जाईल. मग ते मुलगा पास झाला, NDAला सिलेक्ट झाला. NDAला सिलेक्ट झाल्यानंतर त्यांनी गेले रिझल्ट बघायला, ते एअरफोर्सला नाव नव्हतं. मग ते नाराज झाले. मग 3 दिवसाने नेव्हीचा रिझल्ट लागला, तर नेव्हीच्या रिझल्टमध्ये पहिलं नाव ह्याचं होतं. तो आता ऑफिसर झाला. ह्या पद्धतीने आपल्याला तेवढं इन डिटेल कळू शकतं. त्याला थोडीशी आध्यात्मिकची साथ असलं तर अजून त्याला चांगलं पडेल. आय गेस या पॉडकास्टमध्ये इथंच थांबायची वेळ आलेली आहे. त्यामुळे तुम्ही आलात आणि या हस्तरेषा शास्त्राबद्दल आम्हाला माहिती दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
आणि मंडळी, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला जरूर सांगा. तुम्हाला जर काही शंका असतील तर सरांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत, त्यामुळे तुम्ही सरांशी बोलू शकता. तुमचे जे प्रश्न असतील ते त्यांच्याशी गायडन्स घेऊ शकता. आणि तोपर्यंत हा चॅनल आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर, पुन्हा एकदा तुम्ही आलात आणि वेळ दिला त्यासाठी खूप खूप थँक्यू.